आपल्या चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. आपण सगळ्यांनीच कधी ना कधीतरी हे पुस्तक बघितलेलं आहे आणि त्याच्यामधलीच एक कहाणी म्हणजे गोपद्माची कहाणी ही मी आज सांगणार आहे. ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा अशा 5 सभा बसलेल्या आहेत. ताशे मर्फे वगैरे वाजत आहेत. रंभा नाचत आहेत. तोच तंबोऱ्याच्या तारा तुटल्या आणि मृदुंगांच्या भेऱ्यासुद्धा फुटल्या. असं झाल्यावर सभेचा हुकूम आला, करा रे हाकारा, पिटा रे दांडोरा. गावात कुणी वाणवशा वाचून असेल तर त्याच्या पाठीचा 3 बोटं कंकर काढा, तंबोऱ्याच्या तारा लावा, कीर्तनं चालू करा आणि रंभा नाचत्या करा. आता असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव म्हणजेच आपले श्रीकृष्ण मनात घाबरले. कारण आपली बहीण सुभद्रा हिने काहीच वाणवसा केला नसणार याची त्यांना खात्री होती. ते लगबगीने उठले आणि तिच्याकडे जाऊन त्यांनी चौकशी केली. खरंच तिने काहीही वाणवसा केलेला नव्हता. नंतर कृष्णांनी तिला एक वसा सांगितला. आता कृष्णच ते, त्यामुळे त्यांना वसासुद्धा गायी गुरांशी संबंधितच आठवणार. त्यांनी सांगितलं, सुभद्रे, आखाड्या दशमीपासून म्हणजे आषाढ दशमीपासून 30 पिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी आणि गाईच्या गोठ्यामध्ये काढून ती गोपद्म काढून त्याची पूजा करावी. हा वसा कार्तिक्या एकादशीस म्हणजे कार्तिकी एकादशी दशमीस पूर्ण करावा. याचप्रमाणे 5 वर्ष करावं. उद्यापनाचे वेळी कुवारणीला जेवायला बोलवावी. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या दिवशी चुडा भरावा, तिसऱ्या वेळेला केळ्यांचा फणा द्यावा आणि 4थ्या वर्षी उसांची मोळी द्यावी. 5व्या वर्षी चोळी परकर वगैरे नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं. असे सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागलीच सुभद्रेने सांगितल्याप्रमाणे केलं. पुढं सभेत कळलं, सुभद्रानं काहीसुद्धा वाणवसा केलेला नाही. हे समजता क्षणीच तिकडचे सगळे दूत जाऊन बघतात, तो काय, हिने तर वाणवसा घेतलेला आहे. पुढं येता जाता गावाबाहेर एक हत्तीण त्यांना वाणवशाशिवाय दिसली. ती दक्षिणेला पाय आणि उत्तरेला डोकं करून निजलेली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर त्यांनी काढून नेला. नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या, तशाच रंभासुद्धा नाचत्या केल्या. जसं या व्रताच्या योगाने सुभद्रेवरचं संकट टळलं तसंच तुमचं आमचं सुद्धा टळो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशी ही छोटीशी गोपद्माची कहाणी. आता तुम्ही म्हणाल की ही कहाणी आम्ही आत्ता ऐकून करणार काय? बरं, गोपद्माचं व्रत म्हणजे काही आपलं शंकराचं काहीतरी व्रत असतं, मंगळागौरीची पूजा असते, तसं पण नाही. असं काही खूप लोकांनी ते ऐकलेलं बघितलेलं आहे किंवा कुणाला तरी करताना आपण फार सारखं पाहिलं आहे असंही नाही आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं आत्ताच्या काळामध्ये या गोष्टीला एक विशेष महत्त्व आहे. कारण या गोष्टीमध्ये ते काय सांगतात, जेव्हा थोरा मोठ्यांच्या सभेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो तेव्हा ज्या व्यक्तीनी वाणवसा घेतलेला नाही, थोडक्यात ज्या व्यक्तीचं आयुष्यात काही फार ध्येय नाही, तिला फार काहीतरी करायचं आहे असं नाही आहे, अशा व्यक्तीचा सगळ्यात पहिल्यांदा बळी द्यायचा विचार केला जातो. आणि अशा व्यक्तीला निवडून तिचा पाठीचा कंकर म्हणजे काय, थोडक्यात पाठीचा कणा, तो कणाच काढून घेतला जातो. जे आपण आत्ता समाजामध्ये पण बघतो नाही का. जर तुम्ही काहीतरी डेडिकेशननी आपल्या गोष्टी करत नसाल तर तुमच्या पाठीचा कणा, अर्थातच तुमचा स्वाभिमान किंवा सेल्फ रिस्पेक्ट हा तेवढासा स्ट्रॉंग राहिलेला नसतो. आणि मग जेव्हा कधी गरज पडेल जिथे, तिथं पहिल्यांदा तुमचाच वापर केला जातो. तुम्हालाच एखाद्या कामासाठी बोलवलं जातं किंवा तुमच्याच गळ्यात एखादं काम टाकलं जातं. तर तसं होऊ द्यायचं नसेल तर ही कहाणी तुम्हाला नक्की काय सांगते आहे त्याचा विचार करा आणि स्वतःचं काहीतरी ध्येय प्रत्येक जणांनी ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.